केशवनगरमध्ये श्रीरामनवमीच्या निमित्ताने एक प्रेरणादायी आणि सामाजिक संदेश देणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला। रामराज्य फाउंडेशनच्या प्रथम पर्व उद्घाटन सोहळ्याचा हा भव्य कार्यक्रम पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष माननीय श्रीनाथ भीमाले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। उद्घाटनानंतर सर्वांना लाडू वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आणि या मंगल प्रसंगी एकात्मतेचा सुंदर संदेश देण्यात आला। रामराज्य फाउंडेशनचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील सर्व मित्रमंडळ, कार्यकर्ते आणि नागरिकांना एका छताखाली आणणे। या माध्यमातून समाजातील काहीतरी सकारात्मक आणि दीर्घकालीन काम उभं करण्याचा संकल्प करण्यात आला आहे। फाउंडेशनच्या माध्यमातून दत्तक शालेय विद्यार्थ्यांना मदत, समाजातील गोरगरीब कुटुंबांना आधार, तसेच शिक्षण, आरोग्य आणि इतर गंभीर सामाजिक विषयांवर ठोस पावले उचलली जाणार आहेत। एक सक्षम, एकजुटीने काम करणारा आणि समाजहितासाठी झटणारा मंच निर्माण करणे हा उपक्रमाचा खरा हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले। या भव्य उद्घाटन सोहळ्याला मुंढवा, केशवनगर, खराडी, मांजरी, वडगाव शेरी आणि हडपसर परिसरातील अनेक नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या उद्घाटनाला स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक श्रीनाथ भीमाले, नगरसेवक अजित आबाघुले, नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे, नगरसेवक किशोर धायरकर, नगरसेविका सौ नंदा अनिल अबनावे, नगरसेवक पिंपरी चिंचवड कुंदन गायकवाड, रामराज्य फाउंडेशनचे मुख्य सहकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक संदीप दादा कोदरे, शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते संदीप दादा लोणकर, विकी शिवाजी माने, माजी पंचायत समिती सदस्य जितीन दादा कांबळे, शक्तिदादा प्रधान, RPI स्थानिक नेते महादेव दंदी, उभाटा गटाचे स्थानिक नेते सोमनाथ गायकवाड, सुनीता घावटे, तेजस कोदरे, ऋषिकेश गायकवाड, धवल गायकवाड, यश गायकवाड, पैलवान धैर्यशील गायकवाड, अशोक भंडारी, आत्माराम देशमुख, संजय पिंगळे, वकील अशोक पठारे, अजय जाधव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा रामराज्य फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय सुहास भंडारी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले। समाजाला एकत्र आणण्याचा आणि सामाजिक परिवर्तन घडवण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम पुढील काळात नक्कीच एक आदर्श ठरेल यात शंका नाही। रामराज्य फाउंडेशन केशवनगर मंडळाचं मला तास सुरुवात होतीये। सर्व राम भक्तांना मी नमस्कार करतो। रामनवमी निमित्त देशभर उत्साहाचं वातावरण असताना या केशवनगर मंडळामध्ये तरुणाई रस्त्यावरती आलेले आहेत। मी सर्व फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। असा उत्साह असणं म्हणजे पुणे शहरामध्ये मी अनेक ठिकाणी जातो, पण हा उत्साह बघितल्यानंतर आनंद वाटतोय। ही सुरुवात झाली। मला असं वाटतं की फाउंडेशनची सुरुवात केल्यानंतर विविध उपक्रम असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण घेऊन जात असतो, पण मला असं वाटतं की रामनवमी निमित्त विविध उपक्रम या देशात राज्यात होताना केशवनगरची आठवण सातत्याने होईल। जेव्हा तरुणाई रस्त्यावर उतरती आणि मला असं वाटतं की त्यांचे विचार या शहरभर, देशभर, राज्यभर जेव्हा होतात तेव्हा उत्साह निर्माण होतो। माननीय मोदीजी नेहमी सांगतात, विकसित भारत म्हणजेच काय, सर्वांना बरोबर घेऊन जायला पाहिजे। आणि बघता बघता आता महाराष्ट्र हळूहळू पुढे जात असताना हे पुणे शहर महाराष्ट्रामध्ये एक नंबर होणार आहे। आणि नेहमी मोदीजी सांगतात, हा भारत देश तरुणांचा आहे, सर्वात जास्त तरुण या भारतामध्ये आहे। मला वाटतं चांगले विचार घेऊन काम करणारी टीम ह्या पुणे शहरामध्ये आहे। पुणे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये जेव्हा उत्सव होतो, उत्सवाचं वातावरण असतं, भगवा या ठिकाणी असतो। भगवा म्हणजे हिंदुत्वाचं प्रतीक आहे। आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये हा विचार घेऊन सर्व तरुणही असेल ते नक्की चांगलं काम करतील। या ठिकाणी लोकप्रतिनिधी असेल, सर्व पार्टीचे पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। हे केशवनगर मंडवा पुढच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये एक नंबर करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया। मला असं वाटतं ज्या ठिकाणी एकी असतील तिथं नक्की विकास होऊ शकतो। चांगले विचार ज्या ठिकाणी असतात तो भाग मला वाटतं पावर होतो। सर्व गावातले ग्रामस्थ असतील, आता ग्रामस्थ नाही पुणेकर आहेत, मी परवा सांगितलं केशवनगर असेल, मांजरी, शेवाडी, हडपसर सर्व जो भाग आहे आता पुण्याचा भाग आहे।
सर्वात जास्त कामं या भागामध्ये पुढच्या काळामध्ये होती. रामराज्य फाउंडेशनची सुरुवात झाली आणि पुढच्या काळामध्ये विविध उपक्रम तुम्ही करत राहा. आम्ही सर्वजण या तुमच्या फाउंडेशनच्या बरोबर राहू. पुन्हा एकदा थोडाच वेळ आहे, मला वाटतं की अनेकांनी आपल्या या ठिकाणी रामनवमी निमित्त विविध उपक्रमाचं आयोजन केले. आज आपण करताय आनंदाचं. मला वाटतं की पुढच्या काळातही हे संकल्प फक्त एक दिवस नसून वर्षभर आपल्या अंगामध्ये असले पाहिजे, आपल्या विचारात असले पाहिजे. अशा प्रकारे आपण काम करावं. पुन्हा एकदा रामराज्य फाउंडेशनचं मी मनापासून अभिनंदन करतो. जय श्रीराम, जय श्रीराम. त्याचप्रमाणे कराडी हडपसर या सर्व भागातील सर्व तरुण मंडळी व आमच्या पाठीमागे उभं राहणारे सर्व सिनियर मंडळी आहेत. रामराज्य फाउंडेशन हे काढण्यामागचा एकच हेतू की आज आपण पाहतो मंडळ आलं, मंडळ असेल तर मंडळाला काहीतरी सीमा आहे, म्हणजे एक लिमिटेशन राहतं. कुठेतरी ते लिमिटेशन नसावं व सर्व मंडळ म्हणा किंवा प्रतिष्ठान म्हणा, वाद्यपथक म्हणा किंवा इतर सगळे ग्रुप या सर्वांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी हा आम्ही अट्टहास केला आणि रामराज्य फाउंडेशन यामार्फत एक कार्य चालू केलं. दुसरा तिसरा काही नसून यामध्ये सर्वप्रथम हे पहिलं वर्ष असताना आम्हाला भरघोस साथ दिली त्या सर्व मान्यवरांनी आज इथं उपस्थित सर्व नगरसेवक मी सन्माननीय नंदाताई अबनावे यांचं मी सहर्ष असे स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून इथं आलात. नगरसेवक तुम्ही मनपा अनिलजी अबनावे, त्याचप्रमाणे नंदाताई अबनावे यांची साथ आम्हाला नेहमीच असते. इथं उपस्थित सर्व मान्यवर, आज आमचं भाग्य म्हणायला हरकत नाही. सन्माननीय पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणजे श्रीनाथजी भीमाले यांच्या हस्ते आपण आज आपलं उद्घाटन केलं. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी या सर्वांचा पुनश्च एकदा मी आभार मानतो व रामराज्य प्रतिष्ठान, माफ करा, रामराज्य फाउंडेशनच्या मार्फत आपण जे काही कार्य इथून पुढे चालवणार आहे त्या कार्याबद्दलच सांगायचं झालं तर जस्ट आम्ही रायगड जिल्ह्यातील 10 विद्यार्थी हे दत्तक घेतले. त्यांच्या वर्षभराचा खर्च हा आम्ही रामराज्य प्रतिष्ठान, रामराज्य फाउंडेशन मार्फत करणार आहोत. याचं जसं मी आता तुम्हाला सांगितलं की रामराज्य फाउंडेशन करण्यामागचा हेतू एकच की सर्व भागातून, सर्व ठिकाणाहून एकत्र येऊन युवा वर्ग, मंडळ म्हणून आम्ही सर्व मंडळांची नावे पत्रिकेत टाकली. त्याचं कारणच हे की हा एक लिमिटेड ग्रुप राहू नये, एक मोठ्या प्रमाणात चांगल्या मार्गावर, चांगल्या प्लॅटफॉर्मवर एक काम करेल. पुन्हा एकदा मी आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो व आपल्याला वेळ कमी आहे. आमचे लाडके एक आवर्जून सांगायचं झालं, आज केशवनगर मुंडवा भागाला भरघोस असा निधी आत्ताच कालच आपल्या केशवनगर आणि मुंडवा भागासाठी 135 कोटी रुपयाचं जवळपास पाण्याचं लाईन आणि पाण्याची सुविधा करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांनी जस्ट आपल्याला निधी दिलेला आहे. त्याआधी आपल्या सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपल्या भागात होती ती ट्रॅफिकची. मुंडवाचा जो ब्रिज आहे त्या संदर्भातही स्थायी समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं बजेट, एक ब्रिज आपल्याला लाभतोय. लवकरच त्याचं काम चालू होईल. त्यामुळे पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं, सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो.